नितेश राणेंविरोधात हाजी अराफत शेख मैदानात उतरलेत। हिंदू गब्बर उपाधीला हाजी अराफत यांनी आक्षेप घेतलेला आहे। बटला डॅनी अशी उपाधी नितेश राणेंसाठी त्यांनी वापरलेली आहे। तर फडणवीसांचे दोन कट्टर समर्थक एकमेकांचे बैरी बनल्याचं दिसून येत आहे। नितेश राणेंविरोधात हाजी अराफत शेख मैदानात उतरलेत। हिंदू गब्बर म्हणून घेणारे नितेश राणेंविरोधात त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांचे दोन कट्टर समर्थकच आपापसात भिडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कोण नाही काय बोलत, बघून दरवाजे खिडक्या बंद करतात। त्याचा काय गब्बर आलाय? मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणून घेणाऱ्या नितेश राणेंना आता भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय। भाजप अल्पसंख्याक सेलचे हाजी अराफत शेख यांनी नितेश राणेंविरोधात बॅनरबाजी केली। स्वतःला नितेश राणेंनी गब्बर म्हणून घेऊ नये असं सुनावलंय। नितेश राणे हे बटला डॅनी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आपकी बातें, आपकी जबान, आप जो जिस तरीके से बात कर रहे तो आप जैसी बातें कर रहे। पूरा हिंदुस्तान का मुसलमान और हिंदुस्तान का हिंदू भी आपको इसके बाद बटला डैनी और छोटे का बच्चा कह के पुकारेगा। नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला नाही तर मुंबईला मोर्चा घेऊन येण्याचा इशारा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिला। 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए। कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है, कोई गुंडा राज नहीं चल रहा है। और आप डराने का है तो किसी और को डराइए। नितेश राणे आणि हाजी अराफत शेख यांच्यात गैरसमज निर्माण झाल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला। आसपासचे लोक त्या नेत्याला, त्या व्यक्तीला, त्या समाजाच्या प्रतिनिधीला करतात आणि त्यातून कधी कधी अशा घटना घडतात। पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक लक्षात येते की मी 9 आकडा लिहिला, समोरून त्यांनी 6 पाहिलं। आता मी लिहिताना 9 लिहिला, पण तुम्ही समोरून जेव्हा पाहता तेव्हा तो 6 दिसतो। जेव्हा हे दोघे एकत्र येईल तेव्हा भारतीय जनता पार्टीची विचारधारा एकच आहे, हे तुम्ही समजून घ्या। हाजी अराफत शेख आणि नितेश राणे हे दोघेही देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक। आता फडणवीस या दोन समर्थकांची कशी समजूत काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्टसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।